शासनाकडून 3 नवीन गाड्या आल्या. गाड्याचे उद्घाटन अक्कलकोट शहरात एटीएस पावन अनगल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाहतूक नियंत्रण अधिकारी राजेंद्र मोरे, अधिकारी वाहतूक नियंत्रण गाडगे, एसएन शेख, जकू कोरे आदी प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्कलकोट येथे शासनाकडून नवीन गाड्या देण्यात आल्या आहेत. अक्कलकोट ते ठाणे ही नवीन बस नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता अक्कलकोट शहरात दाखल झालेल्या बसमुळे शहरात 3 नव्या गाड्या शासनाकडून देण्यात आल्या आहेत. आज अक्कलकोट एसटी स्टँड परिसरात याचे उद्घाटन करून अक्कलकोट ते ठाण्याकडे ही बस सोडण्यात आली. भक्त नागरिक आणि प्रवाशांची यामुळे चांगली सोय झाली आहे. जयराम गेनोगिरे. इथं किती वर्षापासून येतो तुम्ही? 40 वर्षापासून. 40 वर्षापासून. या वर्षी इथं व्यवस्था काय काय केलं पंच कमिटीनं? इथं व्यवस्था पाण्याला, जनावराला पाण्याला नाही, माणसाला प्यायला नाही, हां त्याचे दुकान टपरी वगैरे नाही त्या प्यायला. हां. मग तिथं अगोदर ज्या ठिकाणी होतं तिथं होतं का सगळं व्यवस्था? तुमचं नाव सांगा. माझं नाव रियाज रियाज बंजनाथ शेख. शेख. कुठलं तुम्ही? जाधव. राहणार देवकुर्ले. हां. नियोजन व्यवस्थित झालं इथलं. तुम्ही किती वर्षापासून येता होतं? 5 वर्ष झाले. 5 वर्ष. यावर्षी व्यवस्थित नियोजन झालंय. हां. तुझं नाव सांग. माझं नाव बाबू पिरप्पा सुसर. गाव कुठलं? तारकल. तारकल. इथं कशामुळे आला तुम्ही? म्हशीसाठी व्यापारी. व्यापार आहे. किती वर्षापासून येता होतं? 10 वर्ष 20-25 वर्ष झालं की. रघुनाथ शास्त्री. कुठलं गाव तुमचं? कुमटा. कुमटा. किती वर्षापासून येता होतं? मी इथं 15 वर्ष झालं येतो. हां. तुम्ही व्यापार आहे का? नाही मी घरगुती. घरगुती आहे. मग यावर्षी पंच कमिटीने चांगलं व्यवस्था केलं आहे सगळं पाण्याचं वगैरे केलं का नाही? केले की. केलं ना. हे जागा चांगलं झालं तुम्हाला सगळ्यांसाठी? एकदम छान झालं. फक्त देव नसल्यामुळं आम्हाला हे वाटायला. देव. हां. देवस्थान नसल्यामुळे. देवस्थान नसल्यामुळे. ठीक. सगळं जत्रा पहिलं जसं आहे. रघुनाथ शास्त्री. कुठलं गाव तुमचं? कुमटा. कुमटा. किती वर्षापासून येतं होतं? मी इथं 15 वर्ष झालं येतो. हां. तुम्ही व्यापार आहे का? नाही मी घरगुती. घरगुती आहे. मग यावर्षी पंच कमिटीने चांगलं व्यवस्था केलं आहे सगळं पाण्याचं वगैरे केलं का नाही? केले की. केलं ना. हे जागा चांगलं झालं तुम्हाला सगळ्यांसाठी? एकदम छान झालं. फक्त देव नसल्यामुळं आम्हाला हे वाटायला. देव. हां. देवस्थान नसल्यामुळे. देवस्थान नसल्यामुळे.